बाळे येथील श्री खंडोबा देवस्थान यात्रेस सोमवार दिनांक 18 डिसेंबरपासून धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे। या निमित्ताने यात्रा काळात सोमवारी चंपाषष्ठी व महिन्याचे 3 रविवार विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे। यात्रा काळात दर्शनासाठी मंदिर दिवसभर खुले राहील। देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी योग्य नियोजन व चांगली व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विनय ढेपे यांनी दिली आहे। मी विनय विजय ढेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे। आज मार्गशीर्ष चंपाषष्ठी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे खंडेरायाच्या यात्रेला आज सुरुवात झाली। मार्गशीर्ष प्रतिपदे दिवशी जे खंडेरायाचे घट बसतात आणखी ते मार्गशीर्ष षष्ठीला ते घट उठतात। हे जे 6 दिवसाचे घट असतात त्या घटाच्या कालावधीमध्ये भक्तगण उपवास करतात व षष्ठीला तो उपवास सोडतात। मार्गशीर्ष पंचमीला त्याला नागदेवी म्हणतात। त्या नागदेवीच्या दिवशी श्री खंडेरायाला बाजरीच्या किंवा गव्हाच्या कणकीचे देव करून ओवाळण्याचा मान एक परंपरा आहे। ती परंपरा करून व 6व्या दिवशी षष्ठी दिवशी श्री खंडेरायाला हरित गोडग्याचा निवद दाखवून भक्तगण उपवास सोडतात। आज बाळे येथे श्री खंडेरायाच्या यात्रेला सकाळपासून सुरुवात झाली। 5:30ला काकडा आरती झाली व मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं। 8:30 वाजता श्रींचं महाभिषेक होऊन महापूजा झाली व दिवसभर भक्तांचं दर्शन चालू राहील व दिवसभराचे धार्मिक कार्यक्रम आहेत। जागरण मंगळ असेल, नंबर तोडाच असेल, वारू सोडणे असेल, तळी भंडारा उचलणे असेल, जावळ काढणे असेल, असे विविध धार्मिक कार्यक्रम आज इथे देवस्थानमध्ये मंदिर परिसरात चालले व संध्याकाळी 8:30 वाजता परत श्रींची महाआरती होईल व महापूजा होऊन संध्याकाळी देवाचा खंडेरायाचा छबिना, पालखी, घोडा व मानाचे नंदीध्वज मानकऱ्यासहित येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जातील, शाळेच्या प्रांगणात जातील व तिथे धार्मिक पारंपरिक नंबर तोडण्याचा कार्यक्रम होईल व तिथून पालखी ही प्रदक्षिणा मारून परत मंदिरात येईल व आल्याच्यानंतर जे मानकरी आहेत त्यांना मानाचा विडा देऊन आजच्या दिवसाची सांगता होईल। पण इथून मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे रविवार येतात त्या रविवारी यात्रा भरते। यावर्षी 3 रविवार आलेले 24 डिसेंबर, 31 डिसेंबर व 7 जानेवारी 2024 या 3 रविवारी श्री खंडेरायाची यात्रा भरेल व लास्ट त्या 3 रविवारी आज जसा दिनक्रम आहे त्याच पद्धतीनं विधी होईल। लास्टच्या रविवारी ज्यावेळेस पालखी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जाईल त्यावेळेस शोभेचे दारू काम होईल व भक्तगणांना त्याचा आनंद घेता येईल।